तर शंकर पाटोळेला चौकशी सुरू असताना प्रमोशन कसं मिळतं असा संतप्त सवाल आमदार जितेंद्र आव्हाडांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना विचारला। पाटोळेनं अतिक्रमण विभाग मिळवण्यासाठी 10 कोटींची लाच दिली असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। ठाणे पालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळेंना लाचखोरी प्रकरणी एसीबी कडून अटक करण्यात आली। शासनाची पॉलिसी काय आणि तुमची पॉलिसी काय आणि त्या सगळं बाजूला ठेवून तुम्ही त्याला प्रमोशन देता। पाटोळेची चौकशी चालू असताना प्रमोशन मिळतं। पाटोळेंनी अतिक्रमण विभाग मिळवण्यासाठी 10 कोटी रुपये दिले होते, जी गावात चर्चा होती। मला माहिती आहे ते तुमच्या कानावरही होतं। आमचं स्पष्ट मत आहे की तुमची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, पण तुमच्यावरती प्रचंड दबाव तुम्ही कामच करू शकता। बरोबर, तुम्ही कामच करू शकता। वस्तुस्थिती ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही काम नाही करू शकत, काय खूप दबाव आहे। काय गतीने महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकाम होत आहे, काय गतीने त्याचं कलेक्शन कोण करतंय, ते जातो कुठे पैसे? 300 रुपये 200 रुपये पर स्क्वेअर फीटला भाव चालू आहे अनधिकृत बांधकामाचा। अधिकृत बांधकाम कशी विकली जाणार?